त्याचप्रमाणे अनेक समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ झोपडपट्टी, वाहतुकीची कोंडी, प्रदूषण, गुन्हेगारी. कसे ते पहा. झोपडपट्टी. विद्यार्थी मित्रांनो, खेड्यापाड्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोक शहराकडे धाव घेतात. पण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवासाची व्यवस्था नसते किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीला घर विकत घेणं तर सोडाच, पण भाडे भरणंसुद्धा परवडत नाही. मग असे लोक शहराबाहेर मोकळ्या जागेत अनधिकृत तात्पुरत्या स्वरूपाची कच्ची घरं बांधतात. त्याला झोपडपट्टी म्हणतात. म्हणूनच शहराबाहेर या झोपडपट्ट्यांची संख्या वाढते. ही शहरीकरणामुळे निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. शहरांचा विस्तार झाल्यामुळे शहराच्या बाह्यवर्ती भागात म्हणजे उपनगरांमध्ये अनेक लोक राहतात व शहरात मग व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण यासाठी रोज ये जा करतात. सार्वजनिक वाहनांची सेवा अपुरी पडते. मग अनेक लोक आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनांचा वापर करतात. परिणामी गर्दी वाढते, वाहतुकीची कोंडी होते म्हणजे ट्रॅफिक जाम. हे होण्याची समस्या, त्यात बराच वेळ निघून जातो. पुढची समस्या आहे प्रदूषणाची. ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे, म्हणजे फारच गुंतागुंतीची. त्याचा वाईट परिणाम नागरी जीवनावर होतो. कारखान्यांमुळे, वाहनांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्याचप्रमाणे जलप्रदूषणही होते. सोयीसुविधांचा तुटवडा निर्माण होऊ लागतो. शहरं वाढतात आणि त्याच प्रमाणात प्रदूषणही वाढू लागतं. कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचतात, त्यामुळे दुर्गंधी पसरते. पुढची समस्या आहे गुन्हेगारीची. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेकांना रोजगार मिळत नाही किंवा मिळत असलेल्या तोकड्या पैशातून त्यांच्या गरजा भागत नाहीत. व्यसन किंवा चैनीसाठी सुद्धा त्यांना जास्त पैशांची गरज भासू लागते. त्यातूनच मग चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे वाढू लागतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होतात. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर ताण वाढतो. या समस्यांव्यतिरिक्त शहरातील जागांचे, घरांचे भाव भरमसाठ वाढतात. गटागटात संघर्ष निर्माण होतात. इत्यादी कारणांमुळे सामाजिक ऐक्य बिघडू शकते. विद्यार्थी मित्रांनो,